हॅलो. हॅलो ताई. हा, श्री स्वामी समर्थ ताई. हा, तुम्ही श्री 10 स्वामी मिनिटं समर्थ बोललात ताई. ना, म्हटलं मग 10 मिनिटात एखादा हो. अनुभव तरी होईल. हा, कारण फोन म्हटलं चालूच मी असतात. फोन करत होते तर म्हटलं चालू असेल आता अनुभव. हा हा हा, हा. ताई मी आता तुमच्या ह्याच्यावर माझं नाव वगैरे सगळं असेल. आहे माझ्याकडे हो. सगळे. तुम्हाला सांगायचं असेल तर सांगा गाव नाव. नाही नाही सांगत आहे. बरं कारण बरं. आहे माझे तसे 2-3 अनुभव मी सांगितलेलेच तुम्हाला. हो ना आहेत ना. हा, तुम्ही काय झोपत असाल ना दुपारी का नाही? आता रिटायर झाल्यापासून झोपते कधी नाही कधी. नाही का? नाही, हं. दुपारी आता रिटायर झाल्यापासून झोपते म्हटलं कधी कधी. हा हा, म्हणूनच मला असं वाटलं तुम्ही झोपतात काय, म्हणून नाही नाही, दुपारी पण मी आला कोणाचा फोन तर घेते उचलून घेता का? अगदीच. हो. आज खूपच आली झोप तर झोपून घेते. हा हा. पण उगाचच नाही झोपत बसत. हम्म. हम्म. हा चॅनल म्हणजे एक स्त्रियांचा हक्काचा चॅनल झाला आहे ना ताई. हो ना ताई. आणि खूप दुःख आणि हो. खूप काय असं ऐकायला भेटतं ना, त्याच्यामुळे आपलं स्वतःच काहीच नाही असं वाटतं. हे अगदी बरोबर. आणि हा. तुम्ही फार छान वाक्य वापरलं, स्त्रियांचा हो. हक्काचा चॅनल. हक्काचा चॅनल म्हणजे ताई काही असे क्षण असताना कोणाशी शेअर करू शकत नाही. नाही करू शकत. सख्ख्या आणि मी नातेगोत्याशी पण खरे नाही ना, अगदी कुठंच नाही. बरोबर आहे, खरं आणि बोललात ताई. तुम्ही जे ऐकून घेता, तुमची जी ऐकण्याची कला, सांगण्याचं तुमचं जे आहे ना, अगदी ताई म्हणजे ज्या सगळ्या नात्याने, ताईच्या नात्याने, आईच्या नात्याने, बहिणीच्या नात्याने, सगळ्या नात्याने तुम्ही बोलताना हा, फार असं त्यामुळे मन आहे ना, कधी कधी ताई खूप भरून येतं बरं का हे ऐकताना पण. हो ना ताई, मी तुमचे शब्द रडते तर ऐकताना सुद्धा त्यांच्याशी कधी कधी अंगावर ऐकताना. काटा येतो. मी त्यांच्याशी बोलते तर मला अश्रू आवरत नाही ताई. खरं आहे ना, खरं कधी कधी असंच होतं. आता हा जो आजचा अनुभव आहे त्याच्यात तर त्या ताईंना पण माहिती नाही मी एवढी रडली त्यांचं खरंच ऐकताना. ना ताई, तो एक छोट्या मुलाचा पण मी ऐकलंय ना ताई. तो हम्म. मुलाला मार खावा लागतो ना ते. मग बघा ना ते त्या किती. आईमुळे त्या मुलाचं एवढं नुकसान आहे, आणि आईने आता समजा एखाद्या पुरुषाने जर असं केलं तर ती बाई असं त्याच्याशी वागू शकते नाही, का? त्याचे फार हाल होतील त्या व्यक्तीचे नंतर. त्याचे हाल होतील हो ताई. पण त्या जीवाचं काय आहे, हम्म. त्या छोट्या 5 त्या वर्षाचा नाही, मुलगा म्हटल्यावर ना किती ताई, तुम्हाला छोट्या सांगू बाळात आहे. पूर्ण दिवस, आणि मला अजूनही आठवण आली ना, मी हम्म. मला ना पहिले सांगते त्या मुलाचं तुम्ही काहीतरी करा. ताई, मी त्यांना सारखी मेसेज करते, ज्या ताईंनी मला सांगितलंय ना, हम्म. की मला काहीतरी त्यांचा कॉन्टॅक्ट करून द्या, मी काहीतरी हो ना, करेन काहीतरी त्याच्यासाठी. केलं पाहिजे हो. आणि हम्म. अशा माणसांना पण आहे ना शिक्षा दिली पाहिजे ताई. जर तुला नाही आवडत ती स्त्री सोडून दे ना. सोडून द्या. हो, ती तिची बरोबर आहे. त्या समर्थपणे स्त्रीशी तू संपर्क ठेवू नको, त्या मुलाशी ठेवू नको. ती बिचारी हो, त्याचं काही काहीतरी करेल, तिकडे करेल. बरोबर. आश्रमात जाईल, आणि नाहीतर धुणं ताई, भांडी करून वाढवेल ती. मुंबईत तर कोणीच उपाशी राहत नाही. कोणीच नाही. आणि धुणे ताई भांडे आता आहे करून ना पण कुठेही जगतात. उपाशी राहत नाही. खरंय खरंय, अगदी हो. बरोबर आहे. आता म्हणजे आत्ताच्या काळात स्त्रिया ना अशा एवढ्या हे नाही, अशा इतक्या धाकत ते राहणाऱ्या नाही. आणि उलट गावाकडे गेलं ना ताई, तर उलट गाव सुरक्षितता पण मिळते गावी. हो. तेच ना. शहरात तरी नाही मिळणार, पण गावाकडे लोक सगळं सोय करून देतात. हो. की बाई बाई तुझी कमव आणि खा, तात्पुरती राहायची पण आम्ही सोय अहो ताई, करून आता देतो. आहे ना त्या कसं आहे, आता मंदिरांमध्ये पण आहे, किती अशा म्हणजे उपाशी राहतं कामा नये. आपण नाही पंढरपूरला नाही. इकडे तिकडे तिथे जरी आपण केलं काम आणि खाल्लं ना, तरी कोणी काही तरी म्हणणार नाही. खरंय खरंय अशी अवस्था सांगितली, त्या स्त्रीला कोणी पण ठेवून घेईल ना. खरंय खरंय. पण त्या मुलाचे हाल ताई, मला अक्षरशः, माझे पण 2 नातू आहे. माझा 6 वर्षाचा नातू आहे, बघा, एक 3 वर्षाचा नातू आहे. आपला ते जीव बघून आहे तुटतो ना ना मला अजून ताई. इतकं मन भरून येत राहतं हो सारखं. खरं खरं ताई. काय मला आहे ना अनुभव बोलायचं. शेअर करायचा आहे. हा, बोला ना ताई. तर म्हणजे माझा मुलगा पुण्याला असतो, हम्म. आणि तो जाताना येताना आपल्या मठामध्ये जात असतो. हा. हा. तर काय झालं, हम्म. दरवेळेस ते असे कोणीतरी असतं त्याच्या बरोबर. अच्छा. 4 व्हीलर मध्ये येतात दोघेच जण, आणि नातू असतो, आणि हम्म. कोणीतरी असतं. हा. येताना आम्ही आलो त्याच्या बरोबर, जाताना ते दोघच होते. थोडीशी माझ्या मनाला अशी अगदी, मनात आता आई आहे ना, आई तर असं आहे, वाटलं हे आईचं दोघच जण म्हणजे जे मन चिंतन, म्हणजे वैरी पण चिंतन वैरी, हा, करत नाही तेवढं मन ते चिंतन मन करतं. चिंतन करतं आपलं. खरंय. तर म्हणजे आता महाराजांना म्हटलं, महाराज हा एकटा चाललाय, तुम्ही हम्म. जा याच्या बरोबर. म्हणजे हा. जाताना मी महाराजांना म्हटलं, हम्म. आहे ना तुम्ही. हम्म. तर असं म्हणून मी तो गेला, हम्म. आणि तिथे मठामध्ये जाताना गेले तिथे ते. हम्म. तर दादा होते, प्रदीप दादा होते तिथे. त्यांना हा. भेटले, एवढ्या सकाळी 6:30 ला मुलगा गेला माझा, पण प्रदीप दादा होते. अरे तर वा. सगळ्यांना म्हणजे असं मागे ठेवून यांना, हा माझी बहीण आली म्हणे, या म्हणे आरतीला अरे या. वा. त्यांना बघा. आरती मिळाली बरं का. हं. आरती प्रसाद वगैरे मिळाला.
हा. आणि माझी बहीण म्हटल्यावर मला म्हणजे असं त्याने मला जे सांगितलं ना तर माझ्या अंगाला काटा आला. आई ग, भरून आणि आला असेल हो, एकदम. खूप भरून आलं मला. आणि जाताना मग त्यांनी काय केलं माहितीये का ताई? हम्म. एक फ्रेम दिली. अच्छा. हा. महाराजांची फ्रेम दिली. हा. ही घेऊन जा म्हणे तुमच्या बरोबर. हा. आणि म्हणजे हे घेऊन जा म्हणजे महाराज प्रत्यक्ष बसले ना हो बरा. गाडीमध्ये. हो. बघा, बघा ना. तुमच्या मी मनातली इच्छा. हो, तेच. आणि अय्या. म्हणजे मी महाराजांना म्हणते, महाराज तुम्हीच आहेत यांच्याबरोबर." हो. बघा किती. अक्षरशः दादांनी त्यांना आरती दिली, प्रसाद दिला, बोलले वगैरे व्यवस्थित त्यांच्याशी, हा. गप्पा हा. मारल्या आणि जसे एकदम घरातले माणसं म्हणून त्यांना पटकन पुढे घेतलं. अरे वा. आणि ते तिथून निघाले प्रवासाला. ती फ्रेम म्हणे, "ही राहू द्या" म्हणे तुमच्याकडे. हा. हा. आणि ती हा. फ्रेम दिली आणि त्याच्यात महाराजांचा आणि आपल्या मठाचा फोटो आहे. किती छान होत आई. हो. ते मला त्यांनी सांगितलं ना, हे घरी गेल्यानंतर सांगितलं, "अगं मम्मी, असं-असं झालं आज यावेळेस दादांनी अशी फ्रेम दिली म्हणे महाराजांची." हो. म्हटलं, "बघा महाराज, मी घरातून सांगितलं त्यांना पण तुम्ही यांच्या त्यांना बरोबर जा." कसं समजलं? आणि कसं आणि ते गेले गाडीमध्ये. म्हणजे किती अक्षरशः ते छान. बरोबरच गेले ना. म्हणजे अगदी मला हे अगदी रुक नको लागायला आणि असं. बरोबर आहे. हं. किती सुंदर ताई, त्यांनी म्हणजे ते तुमच्या मनातलं जाणलं कसं ग बघा तिथे. मनातलं जाणतात. कसे ना आणि महाराज बरोबर सगळं मनातलं जाणता हो. मनातलं जाणतात हो ताई. हो. आणि मिस्टर खूप माझे आहे ना आता. ताकद आहे. हा. हो. माझे मिस्टर आता मध्ये खूप आजारी होते. आजारी म्हणजे त्यांना सर्दी झाली आणि कफ मधून रक्त यायला लागलं. निमोनिया. त्यांनी आ. अंगावर काढलं ते. अरे अरे. हां. तर ते रक्त यायला लागलं. मग त्याचं आम्ही सगळं निदान केलं. हा. सिटी स्कॅन वगैरे छातीचा स्कॅन केला. सगळं बाकी टेस्ट केल्या. हा. हा. सगळ्या त्या. आणि जी टेस्ट एक होती ना, म्हणजे ते बरेच जवळ ह्या गोष्टीला जरा 15 दिवस गेले आमचे. हा. हा. हां. आणि ज्यावेळेस डॉक्टरने काहीच होत नाही ना, कुठूनच काही पर्याय होईना, म्हणजे ते रक्तही थांबेना औषधांनी, हा. हा. गोळ्यांनी, आणि त्यांना त्रास व्हायला लागला. तर हम्म. डॉक्टरांनी मग एक टेस्ट करायला सांगितली. ती हम्म. टेस्ट होती कॅन्सरची. त्याच्यात टीबी होता. अरे बापरे. अजून 2-4 टेस्ट होत्या. तर हम्म. ती टेस्ट करायला सांगितली. मग मला फार असं धडधड एकदम व्हायला अंगावर लागली. काटा आला असेल. बरोबर. हो, खूप म्हणजे असं कसं तरी व्हायला लागलं. आता बरोबर. रिटायर झालेले ते पण, 63 वय त्यांचं चालू आहे. हो का. अच्छा. हा. हां. हा. तर ते मग मी टेस्ट केल्यानंतरच जे महाराजांना सांगितलं ना, मी तशी मंत्र म्हणत राहायची. हा. हा. मुलगा माझा पुण्याचा, त्याची पण एवढी धाकधूक वाढली. आणि भैया. रिपोर्ट, आजचा रिपोर्ट आहे ना 2 दिवसावर गेला. ते लोक रिपोर्ट उद्या देतो म्हणे. हा. हा. आणि हा. उद्या नेमकं काहीतरी सुट्टीचा दिवस आला तर त्यांनी परवावर ढकललं. अरे म्हणजे 2 दिवस बापरे. आमच्या मनाची एवढी घालमेल ना, बरोबर. मनच कशात लागत नव्हतं. कसं सारखं लागेल तेच हो. विचारायचे, तर काही जर वेगळं काही झालं तर तर काय काय करायचं. करायचं बुवा असं. तर बरोबर. सारखी महाराजांना विनवणी करायची मी. हा. महाराजांना सांगायची रिपोर्ट नील होऊ द्या, काहीच येऊ देऊ नका. हा. 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 आणि ते ते झालं. दुसऱ्या दिवशी मग मी त्यांच्याकडे गेले. त्यांनी मला फोन केला, रिपोर्ट आले घेऊन जा म्हणून. हा. हा. तर तिथे मी त्या ताईंना पण आधीच सांगितलं होतं, अहो मला फार टेन्शन आलंय म्हटलं ह्या रिपोर्टचं. हा. ते म्हणे काही टेन्शन घेऊ नका म्हणे, काही होणार नाही. हा. म्हटलं तुम्ही तुमच्याकडे आले ना, तुम्ही पहिल्या हा. महाराजच बोलताय असे तुमच्या तोंडून असे वाक्य मला, हा. काही होणार नाही. हा. हा. असं पहिल्या दिवशी हा. हा. रिपोर्ट हा. घ्यायला गेले हा. तेव्हा. नंतर रिपोर्ट घ्यायला गेलो, मग त्यांनीच मला फोन केला, मग बोलवलं. हम्म. काहीच नाही म्हणे, सगळं नॉर्मल आहे म्हणे, ते थोडंसं इन्फेक्शन खोकल्यामुळे झालेलं छातीला. ते अच्छा. काही नाही, हा. औषधांनी बरं होऊन जाईल म्हणे. किती भारी एवढं काम मला बाबा. तिथेही रडायला आलं. म्हटलं बापरे. खरंच महाराज पाठीशी. खरंच इतकं स्वामी मी त्यावेळेस पाठीशी पण. आणि आहेत. हो, त्यांचं वाक्य चुकीचं नाहीये. नाही भिवू त्यांचं नकोस, वाक्य मी आहे चुकीचं तुझ्या नाहीये. पाठीशी. हो. पण किती. ताई आहे ना, असे छोटे मोठे अनुभव आहे ना, म्हणजे त्यांनी आतापर्यंत म्हणजे मला हा. सहारा दिलाय आतापर्यंत. हो ना. त्यांचे प्रत्येक गोष्टीच्या पण मला म्हणजे आपले काही कर्माचे भोग आहे ना, काही काही हो. गोष्टी ना त्या होत हो. नाही हो. हा. आता ते असे आहे. काही आहे प्रसंग ना, पण ते ते म्हणजे ते एक भोगच आहे तो. संपतच नाही, नाहीये. होईल ते पण होईल ताई. प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते ताई. हो ना. म्हणजे हम्म. आपण हे बाकी महाराज सगळं व्यवस्थित करतायत. हो. काहीच टेन्शन नाही. कुठली आपण म्हंटल ना ती गोष्ट होऊन जाते. होऊन जाते. हो. आणि ते नाही होणारे असले ना, ते डोंगरा एवढं गवतासारखं तरी होऊन जातं दुःख. हा, खरंय. अगदी हो. किती सुंदर सांगताय ताई तुम्ही. हो. म्हणजे पण मोठं असेल त्याचं प्रमाण कमी होतं. कमी होतं. खरंय, खरंय, खरंय. पण काही असे जे एखादं असतं ना, जे पूर्वजन्मीचं काही असं हा. समजा हा. प्रारब्ध आपले. ते प्रारब्ध म्हणा का काही म्हणा, हा. कसंच जात नाही हो. किती पण सेवा करा, काही करा, बरोबर, पुण्य बरोबर. करा, काहीच होतच नाही ते. खरंच, तर त्यालाच खरंच. काय पर्याय करावा ते मी महाराजांना नेहमी प्रश्न विचारत असते. काय तुम्ही पर्याय सेवा नाही करावा? घेतली का कोणाकडनं?
नाही घेतली ताई सेवा मी अजून. मग म्हणजे आता तुम्हाला जर सेवा जास्त करायची म्हणजे आता नसतील ना करायला काही, तर तुम्ही हां. आता उलट घेतल्या तर मग करून टाका ना. हां, मी आता जाणार आहे प्रदीपदादांच्या मठात एखाद्या हां, वेळेस. हां, आणि हां. ताई आम्ही 1-2 वेळा गेलो ना, हां. पण दादाही भेटले नाही आम्हाला तिथे. अच्छा. हां, आणि काही कार्यक्रमही नव्हते तिथे म्हणजे. हां, हां, आता हां. आम्ही नुसतंच दर्शन घेऊन आलो. हां. हां, पण दर्शन काही घेऊन हरकत येताना नाही. एक दिवस आम्ही पहिल्यांदा गेलो ना, हं, हं. तर गेलो दर्शन वगैरे घेतलं. हं. दादा नव्हते म्हणजे मन असं हे झालं, हां, हां. मन दुःखी झालं. दादा भेटले नाही बुवा असं. हां, हां. पण येताना ना ताई मी जाताना काही तो तिथं बाहेर एक बोर्ड आहे तो काही वाचला नाही. अच्छा. हां. तर मी जाताना आता दादा भेटले नाही मला ना, तर मन हां. एकदम दुःखी झालं हां. हां, हां, हां. तर तो बोर्ड वाचला मी. बाहेर निघालो आम्ही आणि हां, हां. तिथे बोर्ड होता. हां. चिंता करू नको मी आहे असा बोर्ड आहे तिथे. अरे हो का? किती छान. म्हणजे हे तेवढ्याच तुमच्याचसाठी वाक्यानंतर आहे ना मग तुमच्याचसाठी मन शांत पाठवलंय केलं. ते. हां? तुमच्यासाठी लिहून ठेवलंय ते. हो. बघा ना म्हणजे. बघा म्हणजे ना मी किती तिथून छान. दुःखी होते तर त्यांनी मला सांगितलंय चिंता करू नको मी आहे. हां. खरंच, खरंच. आणि मी इकडेही जात असते दिंडोरीलाही जात असते. अरे वाह! हां. आणि आपल्या त्र्यंबकेश्वरला गुरुपीठ आहे ना, हां, हां, हां. तिथे पण असं कधी वेळ मिळेल ना तर नवनाथ एक दिवशी नवनाथ पारायण असतं. अच्छा. हां. हां, त्यालाही जातो. हां. आणि आता मोरे दादांचं हॉस्पिटल आहे ना, चॅरिटेबल बरोबर. हॉस्पिटल हो, चालू आहे. हो. तर तिथे कायम आपले सप्तशतीचे पाठ होत असतात. हो? हो, म्हणजे कायम कधी होत होतात असतात. ते? ते मंगळवार आणि शुक्रवार, अमावस्या, आणि त्याचे पौर्णिमा. प्रश्नोत्तरं कधी असतात ताई तिथे? तिथले प्रश्नोत्तर रविवारी असतात. अच्छा. हां, हां. दिंडोरीचे रविवारी असतात आणि गुरुपीठावरचं ते मला नाही माहिती. अच्छा, मी अच्छा. हां. पारायणाला जात असते मात्र. एक दिवशीय अरे पारायण असतं वाह! नवनाथ, गुरुचरित्र. तर हां. त्याला असं वेळ मिळेल तेव्हा जाते. कारण घरात तर हो. होत नाही. हे तर आणि आहे बरोबर. म्हणजे हां, आता घरात नातवंड वगैरे आहेत ना घरात. हां, नातवंडामुळे पण आणि काही आपले यांचे घरात सगळे मांसाहारी, मी एकटी शाकाहारी आहे. अच्छा, 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 अच्छा. ते हा काही पण लोक फरक आपल्याला पडतो. साथ नाही देत घरातले पण. नाही, नाही. असं असं होतं. दुःखी नाही व्हायचं. आता ज्याच्या त्याच्या वैयक्तिक प्रश्न आहे तो. हं. तर नाही का त्यांचं त्यांचं त्यांनी ठरवायचं. ह्या हो. गोष्टीला साथ देणं म्हणजे आपण जबरदस्ती करणे कोणावर. हो, तेच ना. मग नाही हां, मग करत मी कधीच जबरदस्ती कोणावर नाही जबरदस्ती करायची. करत नाही. हां, हां. आणि मग मला पण ती चिंता होते आपल्याकडनं होतं का नाही, होतं का नाही हां, असं. हां, हां, आणि हां. त्याच्यापेक्षा आपलं वाटलं ना, तर मग तिथे एक दिवसात होऊन जातं. आपल्या मनाची पण शांती होते. हां, हां. बरोबर. तेवढं करत असते मी. आणि खूप छान. आपले नेहमीचंच असतं म्हणजे 3 अध्याय कधी झाले वाचून तर हां, करते. हां. कधी-कधी पूर्ण पोथी वाचून घेते. जसं मिळेल तसं. हो. हां, जसं आणि नामस्मरण ते फार चालू राहतं. महत्वाचं आहे. ज्यावेळेस आठवण येईल त्यावेळेस स्वामी समर्थ सुरू हं. करते. खरंय, खरंय. हां, किती अशी माझी सुंदर, असते किती सेवा. छान अनुभव. हो, हे नातवंड पण तुमच्यात गुंग दिसतायत. हो. माझ्या जवळच आहे तो. हां, मस्त. हं, मी माझ्या शेअर जवळच असतो. करते हां ताई. हो ताई, हो. हां, थँक यू. श्री स्वामी हो, समर्थ. श्री स्वामी समर्थ.